जगभरात एकाच विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे. ॲप्स्टीन फाईल्स. अमेरिकेतील कुप्रसिद्ध फायनान्सर जेफ्री ॲप्स्टीन याच्याशी संबंधित गोपनीय कागदपत्र सार्वजनिक करण्यात आली आहेत. पण या कागदपत्रांसोबतच काही असे फोटो व्हायरल होत आहेत ज्यांनी सर्वांना हादरवून सोडलं आहे. या फोटोंमध्ये काही अल्पवयीन मुली दिसत आहेत ज्यांच्या शरीरावर हाताने काही ओळी लिहिल्या आहेत. तपासात असं समोर आलं आहे की या ओळी जगप्रसिद्ध आणि तितक्याच वादग्रस्त लॉलिता या कादंबरीतील आहेत. आता प्रश्न हा पडतो की या पुस्तकात नक्की काय आहे? एप्स्टीनच्या या काळ्या कृत्यांशी लॉलिताचा काय संबंध? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. जेफ्री ॲप्स्टीनवर अल्पवयीन मुलींची तस्करी आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप होते. त्याच्या खासगी विमानाला मीडियाने लॉलिता एक्सप्रेस असं नाव दिलं होतं. हे नाव उगाच दिलेलं नव्हतं. ॲप्स्टीनच्या या विमानाने जगातील अनेक बडे नेते, उद्योगपती आणि सेलिब्रिटींनी प्रवास केला होता. ॲप्स्टीनने आपल्या बेटावर एक असं जाळं विणलं होतं जिथे अल्पवयीन मुलींना आणलं जायचं. या संपूर्ण गुन्हेगारी साम्राज्याला लॉलिता या शब्दाशी जोडलं गेलं आहे, कारण या शब्दाचा उगम एका कादंबरीतून झाला आहे. लॉलिता ही रशियन अमेरिकन लेखक व्लादिमीर नाबोकोव्ह यांनी 1995 मध्ये लिहिलेली एक कादंबरी आहे. हे पुस्तक साहित्यातील एक उत्कृष्ट नमुना मानलं जातं, पण त्याची कथा अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. या पुस्तकाचा मुख्य नायक हंबर्ट नावाचा एक मध्यमवयीन पुरुष आहे, जो एका 12 वर्षाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. तो तिला लॉलिता असं टोपण नाव देतो. ही कादंबरी त्या नराधमाच्या दृष्टिकोनातून लिहिलेली आहे, जो आपल्या वासनेचे समर्थन करतो आणि त्या अल्पवयीन मुलीचे शोषण कसे करतो याचे वर्णन करतो. साहित्याच्या भाषेत याला निफेट असं म्हटलं गेलं आहे, म्हणजे अशी अल्पवयीन मुलगी जी एखाद्या प्रौढ पुरुषाला आकर्षित करते. हे पुस्तक इतकं वादग्रस्त होतं की सुरुवातीला अनेक देशांनी यावर बंदी घातली होती. काहींनी लॉलिताला एक वेगळ्या प्रकारचे उत्कृष्ट साहित्य म्हणून गौरव केला होता. मोठ्या संख्येने यास उच्च स्तरीतील अश्लीलता पसरवण्याचा आरोप देखील केला होता. लॉलितावर चाइल्ड पॉर्नोग्राफीचे स्टॅम्प लागले. लोक म्हणाले की लॉलिता एक पोर्नोफाईलच्या कृत्यांना ग्लॅमराईज करते. लॉलितावर रशिया, फ्रान्सने बंदी घातली होती. त्यानंतर अर्जेंटिना, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकेने लॉलिताचे प्रकाशन आणि विक्री दोन्हीवर बंदी घातली. ब्रिटनमध्ये या कादंबरीला प्रकाशित करणाऱ्या कन्झर्वेटिव्ह पार्टीचे खासदार निकेल निकोलसन यांना त्यांच्या पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता. लोकांनी लॉलितावर आरोप लावला गेला की लहान मुलीबद्दल विकृत मानसिकतेला प्रोत्साहन देणारी ही कादंबरी आहे. ही कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर काही वर्षांनी अमेरिकेचे कॅम्डन शहरात 11 वर्षांची सॅली हॉर्नर एका दुकानात नोटबुक चोरताना पकडली गेली. दुकानदार फ्रँकला याने तिला आपण FBI चे एजंट असल्याचे सांगत तिला जेलमध्ये नेणार असल्याचा धाक दाखवत त्यांनी वाचनाच्या बदल्यात तिचे 21 महिने लैंगिक शोषण केले होते. तो अनेक शहरात तिला घेऊन फिरत होता आणि ती आपली मुलगी असल्याचे सर्वांना भासवत होता. ही सत्य घटना सारा वेनमॉन यांनी त्यांच्या द रिअल लॉलिता नावाच्या अन्य एका कादंबरीतून जगासमोर आणली. सॅली हॅनमारच्या लैंगिक शोषणाला सारा वेनमॅन हिने लॉलिता कादंबरीतून प्रभावित असल्याचे सांगितले. मात्र लॉलिता कादंबरीचे लेखन नाबोकोव्ह याने आपल्या कादंबरीचा बचाव करताना ही सत्य घटना नसल्याचं सांगितलं होतं. लॉलिता कादंबरी ही 1959 मध्ये भारतात आली. मुंबईतील जायको पब्लिक हाऊसने तिच्या अनेक प्रती आयात केल्या. मात्र ही मुंबईच्या कस्टम कलेक्टरची अश्लील सामग्री म्हणून याची चौकशी सुरू झाली. अभिनव चंद्रचूड यांच्या रिपब्लिक ऑफ रेटेरिफ, फ्री स्पीच अँड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया या पुस्तकानुसार मुंबईतून प्रकाशित होणारे साप्ताहिक करंट चे संपादक DF कराक यांनी तत्कालीन अर्थमंत्री मोरारजी देसाई यांना पत्र लिहून या कादंबरीवर बंदी घालण्याची मागणी केली. मोरारजी देसाई यांनी हे पत्र गृह मंत्रालयाकडे पाठवून दिलं. ही सेक्स वृत्ती असल्याचं सांगून तिच्यावर बंदीची मागणी देखील केली होती. प्रसिद्ध पत्रकार कुलदीप नायर यांनी त्यांच्या बियॉन्ड द लायन्स अँड ऑटोबायोग्राफी मध्ये लिहिलंय की लाल बहादूर शास्त्री देखील लॉलितावर बंदी आणण्याची मागणी केली होती. काँग्रेसच्या कोणत्या नेत्याने ही कादंबरी आता पुस्तकाच्या दुकानात आली असून ती इतकी अश्लील आहे की त्यावर बंदी आणली पाहिजे अशी मागणी त्यांच्याकडे केली होती. लाल बहादूर शास्त्री यांनी या संदर्भात पंतप्रधान पंडित नेहरूंना पत्र देखील लिहिलं होतं. मात्र लॉलितावर भारतात बंदी झाली नाही. लॉलितावर अनेक आरोप असले तरी तिला वाचणाऱ्यांची संख्या देखील कमी नव्हती.
या कादंबरीच्या 6 कोटीहून अधिक प्रती विकल्या गेल्या। जेव्हा पहिल्यांदा ही कादंबरी छापली गेली तेव्हा 3 दिवसात सर्व प्रती संपल्या। कंपनीला पुन्हा एकदा छापाव्या लागल्या होत्या। अमेरिकेत लॉलिता बेस्ट सेलर ठरली होती। हॉलिवूडने लॉलितावर 2 चित्रपट काढले। एक लॉलिता नावाचा 1962 मध्ये आला। त्याचे दिग्दर्शन स्टॅनली कुब्रिक यांनी केले होते। हा चित्रपट आजही क्लासिक मानला जातो। दुसरा चित्रपट 1997 मध्ये एड्रियन लाईन यांनी काढला। जेरेमी आयरन्स आणि डोमिनिक स्वॅन यांनी त्यात काम केले होते। लोकांना हा चित्रपटही आवडला। प्रसिद्ध मॅगझिन प्लेबॉयला दिलेल्या मुलाखतीत लेखक नाकोब यांनी सांगितलं की मला लॉलितावर कधीच पश्चाताप झाला नाही। मी साहित्य लिहिलं, कोणतेही पॉर्नोग्राफी केली नाही। नाबोकोव यांची कादंबरी इंग्रजी साहित्यातील अमूल्य मानली जाते। हे सगळं काहीही असले तरी 70 वर्षांनंतर ही कादंबरी लोकांना बेचैन करते। कदाचित हाच तिचा USP असावा।